मालेगाव हदरले 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि हत्या आरोपीला फाशीच्या मागणीसाठी नागरिकांचे मौसम पूल इथं भव्य ठिय्या आंदोलन। प्रतिनिधी गोकुळ देवरे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील मालेगाव डोंगराळे या भागात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी एक अतिशय क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। एका नराधमानं केवळ 3 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली। घटनेचा तपशील माहितीनुसार आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिला जीवे ठार मारले आणि तिचा मृतदेह एका निर्जन स्थळी फेकून दिला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत त्या क्रूर आरोपीस अटक केली आहे। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी मालेगाव शहरातील मौसम पूल इथं संतप्त नागरिकांनी भव्य ठिय्या आंदोलन केले। समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी हातात फलक घेऊन नराधमाला फाशी द्या, बलात्काराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा दिल्या। वाटी असेल, कोणाची बहीण असेल किंवा ती आमची बहीण असेल किंवा आमची लाडकी लेक असेल, पण हे जे आरोपी झालेला आहे त्याला मागच्या 2 दिवस पाहतात। आता यूपी पॅटर्न आपण म्हणतो की महाराष्ट्र रावलं, महाराष्ट्राच्या देशाला दिशा दर्शकाचा हा मॅसेज खूप मुद्दा भारताला केला पाहिजे की याला लवकरात लवकर तुम्ही भारत असा आहात त्याच्यावर कारवाई करून माहिती झाली पाहिजे आणि असं नाही पाहिजे की कौन से एंगल में बैठा है? उपस्थित सर्व निषेध करण्यासाठी जमलेले सर्व जिव्हाळ्याचे बंधू भगिनी, आपल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील दुसाने परिवारामधील एक लहानशी मुलगी की 3.5-4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने शारीरिक अत्याचार करून तिचा खून केला आहे, निर्गुण हत्या केलेली आहे आणि फेकून दिलंय तिला। तर या घटनेचा सर्व मालेगाव तालुका, सर्व समाज बांधव, सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीने, या घटनेच्या सर्व पक्षीय वतीने आपण या घटनेचा निषेध करीत आहोत आणि या नराधमाला शासन झालं पाहिजे, याचा एन्काउंटर सुद्धा झाला पाहिजे, पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी यांना अद्दल घडवली पाहिजे एवढी मी सगळ्यांना विनंती करतो। आपल्याला अगोदर तहसीलदार ऑफिसला जायचंय, पुन्हा इकडे यावं लागलं। बरं आधी अप्पर साहेबांना इकडे बोलून घ्या, बोलू अप्पर साहेबांना। बरं चालेल, आपण इकडे बोलू, आल्यानंतर काय करता आपण इथे थांबायचे का? आपण कळवलं नाही आपल्याला निषेध, यामध्ये निषेध आपल्याला निवेदन आहे याबद्दल तो SP साहेबांना द्यायचंय, दादासाहेब भुसेंना द्यायचं आहे आणि तहसीलदार ऑफिस मध्ये द्यायचं आहे। त्यासाठी सर्व बंधू भगिनींनी शेवटपर्यंत थांबायचं आहे। शेवटी आपण विसर्जन सभा त्या ठिकाणी घेऊ, पुन्हा चांगला निषेध व्यक्त करू, अशी घटना पुन्हा या परिसरामध्ये घडणार नाही अशी याला अद्दल घडली पाहिजे। या हरामखोराचं अमानवीय घटना काल संध्याकाळी नक्कीच अतिशय दुर्दैवी आणि चुकीची अशी घटना घडलेली आहे। त्यातल्या 3.5 वर्षाची मुलगी गोंडस मुलगी, तिच्यावर या नराधमाने अत्याचार केला, तिचा निर्गुण असा खून केला। ही बाब नक्कीच माणुसकीला काळिमा असणारी आहे। अशी दुर्दैवी घटना पुढे होणार नाही याबाबत नक्कीच
काळजी घेण्यात येईल. परंतु आता ही घटना घडली त्याच्या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल रात्री 1 वाजता या नराधमाला ताब्यातसुद्धा घेण्यात आलेला आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद देखील नोंदवण्यात आलेली आहे आणि त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. त्याला जास्तीत जास्त कशी कठोर शिक्षा होईल, कन्व्हिक्शन कसं लागेल या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंट नक्कीच प्रयत्न करेल. तरी देखील या घटनेचा मी सुद्धा एक व्यक्ती म्हणून त्याचा निषेध करतो. आपण सर्वजण या दुःखाच्या ठिकाणी एकत्र आलात. अशी घटना भविष्यातही घडू नये म्हणूनही आपल्याला काळजी घ्यावी लागेल, दक्षता घ्यावी लागेल. आणि आताच मी डोंगराळे येथे पण जातोय आता. जय श्रीराम मित्रांनो, मी सुनील शला. मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे या गावी एका चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. आणि गेल्या अनेक दिवसापासून मी जो प्रश्न करतोय तोच प्रश्न मी पुन्हा करतो. आपली न्याय व्यवस्था त्या चिमुरडीला न्याय मिळवून देईल का? मला तुम्ही विचाराल तर अजिबात नाही. कारण का की अशा घटनेमधून आम्ही गेलो आहोत, काही हातात लागत नाही. मित्रांनो, रास्ता रोको होईल, निवेदनं दिले जातील, आपले नेते येतील, छान पद्धतीचं भाषण करतील, आपल्याला आश्वासन देऊन जातील. हातात काय मिळेल? हातात काहीच मिळणार नाही. कारण आपली न्याय व्यवस्था त्या चिमुरडीला न्याय मिळवून देऊ शकत नाही. अजून काही दिवस जातील, ते कुटुंब एकटं पडेल आणि ज्या वेळेला थोड्या काही दिवसानंतर तुम्हाला ऐकू येईल की न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि तोच आरोपी त्याच गावात उजळ माथ्याने फिरेल, ही आपल्या न्याय व्यवस्थेची सत्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याशी या विषयावर मी बोललो. त्या पोलीस अधिकाऱ्याने खूप बोलकं उत्तर दिलं. तो पोलीस अधिकारी म्हटला की सुनीलजी, आमचं काम आहे आरोपी पकडणं आणि न्यायालयाचं काम आहे आरोपी सोडून देणं. एवढाच काय, तो फक्त आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये सिलसिला चालतो आणि तारीख पे तारीख आहेच. म्हणून माझी विनंती आहे की न्याय व्यवस्थेमध्ये काय बदल करायचा तो करा. मात्र अशा घटनेमध्ये कुठलीही तारीख नाही, कुठलीही केस नाही, सरळ त्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करा. एकाचा जर तुम्ही एन्काउंटर केला, पुन्हा कुठल्या कुत्र्याची अशी हिंमत होणार नाही की तो असं कृत्य करेल, कारण त्याला पहिला एन्काउंटर आठवेल. मात्र आपली न्याय व्यवस्था त्याची परवानगी देत नाही. तुम्ही आपल्या पोलिसांना खुली सूट द्या. आपले पोलीस असे कुत्रे ठेचल्याशिवाय राहणार नाही. पण मला मोठ्या दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं आणि तुम्हाला विचारावंसं वाटतं, आपली न्याय व्यवस्था डोंगराळ्याच्या चिमुरडीला न्याय मिळवून देईल का? बघा तुम्हीच काय होतं ते.